गोडीचा उल्हास का आमच्या या जरा ताना पहिलं षटक संपला. धावांपर्यंत मजल मारली आहे. दीप ज्योती रायडर संघ दोन संघ आपल्याला क्वालिफाय होताना दिसले. पहिल्या सेमी फायनल मध्ये एसके वॉरियर्स विपक्ष छत्रपती वॉरियर्स संघ हा चेंडू गोलच्या रिझल्ट मध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू गोलच्या बोलाने सीमा पलीकडे अंतिम सरकार तर बघा चेंडूवरती जोरात प्रहार केला होता, हातोडा टाकला होता या चेंडूवरती. मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन जातोय सीमा पलीकडे. आणखीन एक चौकार. अतिशय चांगली फलंदाजी करतोय फलंदाज वैभव चतुर आहे. बघा कमी उंचीचा फलंदाज, मात्र फलंदाजी हा फटका यावेळेस मात्र लागतोय U6. त्या खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी. जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळालाय, खराब चेंडू आले, तेव्हा मात्र खरपूस समाचार घेतलाय. गॅप शॉट सिलेक्शन केलाय. चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या वरून केलाय आणि सरळ षटकार. पहिला षटकार बघतोय. तर आतापर्यंत जे 4 चौकार दाखवलेत ते 4 चौकार मात्र 3 चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा सुरक्षित फटका आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. आणखीन एक चौकार आणि यावेळेस मात्र गोलंदाजांची कत्तल केली आहे या फलंदाजाने. तर बघा P1 आणि P2 ची जी 2 षटकं होती, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या 22 धावा. अप्रतिम फलंदाजी.
छोटा फलंदाज आहे मात्र तरी फटकेबाजी बघायला मिळणार. मूर्ती लहान ज्याची असते त्याची कीर्ती महान असते. छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम और फाइट ज्यादा. या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी दाखवत्या फलंदाज वैभव चतुरे. आडनाव चतुरे निश्चित तितकाच चतुर, बुद्धिमान, तितकाच घातक फलंदाज वैभव चतुरे. दरम्यान या ठिकाणी वैभव चतुरेसाठी पारितोषिक आले आदरणीय पंढरीनाथ रावसाहेब यांच्याकडनं. प्रत्येक षटकाराला या षटकाराला एक षटकार लागला त्याला 100 रुपये इथे प्राइस कॅश प्राइस आलेली आहे. धन्यवाद. निश्चितच जर बघितलं तर छोटा पॅकेट बडा धमाका केला या ठिकाणी आणि 34 धावा धावपलकावरती लाभल्यात. अप्रतिम फलंदाजी बघा. जेव्हा जेव्हा त्यांनी फटकी मारल्या देखणे फटके ड्राईव्ह बघायला मिळालाय या वैभव चतुरेकडून. 34 धावांची उभारणी केली आहे 2 षटकामध्ये. जर एकट्या वैभवाचा विचार केला तर 32 धावा धावपलकावरती एकट्याने कोटल्यात आणि 2 धावा मात्र यावेळेस रोहन जाधव याच्यात. मात्र तिसरं षटक यावेळेस जर बघितलं तर निश्चितच तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज चेतन कदम ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तो गोलंदाज. हा चेंडू यावेळेस थोडासा बाउन्स दिला होता. या चेंडूला उसली दिली आहे मात्र चेंडू सरळ निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू फेकलाय. पहिला चेंडू होता मात्र 34 धावांची लाईलोट. पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर या वैभव चतुरे आणि रोहन जाधव या 2 फलंदाजांकडून. 34 धावा लागल्या धावपलकावरती. तिसरं षटक सुरू झालंय मात्र क्षेत्ररक्षण आपण बघतोय विखुरलेला. हा फटका यावेळेस मात्र चेंडू हवेत झेल सोडलाय आणि निश्चितच 2 धावांचं योगदान असणार आहे आणि या 2 धावा एकवटल्या जातात. तर निश्चितच जो शेवटच्या चेंडूवरती षटकार दाखवला होता वैभव चतुर्याने तर जाणता राजा कासगाव ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय वैभव चतुरे याच्यासाठी. अप्रतिम फलंदाजी केली आहे मात्र ती दखल घेतली आहे कासगावच्या प्रेक्षकाने. हा चेंडू मोठा फटका. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय आणि फलंदाज पहिला गडी गारत. यावेळेस मात्र रोहन जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. बघा वैभवची केली संतुष्टात आली मात्र जेव्हा जेव्हा वैभव रोहन ची केली संतुष्टात आली मात्र जेव्हा जेव्हा रोहन जाधव याने फलंदाजी केली तेव्हा तेव्हा संघ जिंकलाय. इतिहास आहे मैदानावरचा या गेल्या 6 दिवसामध्ये. मात्र रोहन यावेळेस जर बघितलं तर धमकीची पडलाय. हा चेंडू फुलटा चेंडू फलंदाज बाद. आणखी एक धक्का. बिग 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 विकेट. तर बघा यालाच म्हणतात क्रिकेट. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी ताली तो कभी गाली, कभी खुशी तो कभी गम. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच चढ उतार आपल्याला बघतात म्हणूनच त्याचं नाव क्रिकेट आहे. मात्र क्रिकेटची ज्या देशाचा काही संबंध नाही आहे त्या देशातून हा शब्द आलाय. आमचे विनोद पाटील नेहमी सांगत असतात हा चेंडू यावेळेस मात्र गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे मात्र जीवाचं रान केलंय चेंडूला पकडण्यासाठी. मात्र तोपर्यंत 2 धावा निश्चितच लाभल्यात आणि काय गोलंदाजी केली आहे चेतन कडवेने. तिसरं षटक घेऊन आलाय आणि मात्र या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलाय. ज्या फलंदाजाने धावांचा वनवा पेटवला होता या मैदानामध्ये मात्र तो वनवा विझवलाय. हा चेंडू ड्राईव्ह करतोय सरळ रेषेत. लावांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय मात्र तोपर्यंत फक्त
फक्त सिंगल लाभली आहे. सिंगलनी स्कोर कार्डला मदत केली जाते. षटक समाप्त होतोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक संपलाय. धावसंख्या धावपळकावरती फक्त 39 धावा. तर निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकं संपल्यात आणि या 3 षटकामध्ये मात्र धावसंख्या धावपळकावरती बघतोय 39 धावा. तर निश्चितच 3 षटकं संपल्यात 39 धावा धावपळकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा उभारल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये बघतोय अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज चेतन कडव पहिलं षटक घेऊन आला होता. 2 फलंदाजांना बाद केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. येणारे 2 षटक कसे असतील, काय घडेल, काय बिघडेल या 2 षटकामध्ये, या ऐकूया कॉमेंट्री विथ कॉमेडी दशरथ दादा पाटील. आणि पहिल्या चेंडूवर एक दमदार फटका, लाजवाब फटका, दर्जेदार शैलीदार शास्त्रोक्त कलात्मक तंत्रशुद्ध फटका, बांबूचा फटका. प्रभू युवा प्रतिष्ठान आणि दीप ज्योती रायडर्स रायटा महोदय विकेट तयार संघाच्या वतीने तिसरं षटक. चौथं षटक शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट फाईन लेगलेग आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. बघूया चेंडू वाईडिश डीप मिड विकेट दरम्यान फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये धाव संख्या झाली 44. जबरदस्त धाव संख्या, धावांचा उकडा लकडा तगादा पैदा, धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची बरकत 44. जबरदस्त आयोजन या ठिकाणी, चांगलं मैदान, सुसज्ज अद्ययावत क्रीडा संकुल.
मायकेल जॅक्सन याची अवलाद प्रभुदेवा याचा दुसरा अवतार. नाचायला भारी आहे. संघाच्या वतीने शेवटचं षटक तयार. बॉलिंग मार्कर गोलंदाजीच्या भोळ्यावर, रॅम्पवर, उंबरठ्यावर, पटलावर तयार. 6 चेंडू राईट आर्म मध्ये विकेट तयार. पंचांच्या डाव्या अंगाने चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम पुल केला बुया. चेंडू नेऊन ठेवला. षटकार आउट ऑफ ह्यू 6. धाव संख्या 57 57 58. प्रभू युवा प्रतिष्ठान आणि दीप ज्योती रायडर्स. आणि हा पुन्हा स्वैर मारा, देशाईन मारा. आउटसाइड द ऑफ या चेंडूला म्हणतात नरकातला चेंडू. वाईट साईडला स्वैर मारा, देशाईन मारा. 1 धावेचा निर्वाळा दावा, समर्थन, अनुमान, आदमाचा अंदाज, अटक आणि 1 धावेचा संकेत, इशारा, निर्देश. धाव संख्या फैलावली. दरम्यान या ठिकाणी दीपज्योती रायडर्सचे प्रोप्रायटर श्री बंटी दीपक कुडके आणि प्रभू प्रतिष्ठान श्री यशवंत चंद्रकांत शेलार, ईश्वर चंद्रकांत शेलार. आणि पुन्हा एकदा सलग षटकार. आणि या षटकात केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत याचा घमटा काढला. 2 षटकार, 2 चेंडू आणि 2 षटकार. जबरदस्त फलंदाजी. धाव संख्या 65. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म मध्ये विकेट. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. बघूया डॉट बॉल. निर्धाव चेंडू गॅदर होत नाही. बघूया गॅदर करील यष्टीरक्षक. डॉट बॉल. 3 balls to go in the 5th over. राईट आर्म मध्ये विकेट तयार. एक मिड ऑफ, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट पॉइंट. आणि हा मुलाला हुक करायचा टायमिंग मध्ये चेंडू हवेमध्ये व्हाईटिश मिडवे केला आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण, वांझोट नपुसक क्षेत्ररक्षण. आता सोपा झेल होता. एखादा आदिवासी असतात तर त्याने झेल घेतला असता. कॅचेस विनिंग द मॅचेस. पुन्हा तयार. राईट आर्म मध्ये विकेट. 2 balls to go. चेंडू हवेमध्ये होता, लॉफ्ट केला होता. आणि हा पुन्हा एकदा चेंडू, जबरदस्त चेंडू. तितक्या सपाईनं मारा तर टायमिंग जमत नाही. फलंदाज बाद. जबरदस्त फलंदाज. शरीर यष्टी मजबूत आहे. 36चा पणा आहे. कारण पणा जास्त असला की कापड कमी लागतं. 1.25 मीटर मध्ये शर्ट होतो. पणा जास्त पाहिजे. फलंदाज बाद. दरम्यान नवीन फलंदाज मनोहर. आणि हा मुनादा जो ओरपी चेंडू अप्रतिम फटका. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. मॅशिव 6. लॉंगॉनच्या डोक्यावरून अप्रतिम फटका. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम टायमिंग. आणि कोटास संपलेला धाव संख्या नेऊन ठेवली 73 आणि 74 धावांचं जबरदस्त आव्हान. आणि 14.80 14.80 विनोद पाटील. टार्गेट मजबूत आहे. बघूया जबरदस्त टार्गेट आहे. शेवटी घोडा मैदान जवळ आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील बलाढ्य आहे. बघूया ताकदवर संघ आहे. कारण इथपर्यंत पोहोचला म्हणजे नक्कीच ताकदवर असणार. दररोज यांच्यातील सामना होईल तो जाणता राजा विपक्ष बनाम प्रतिस्पर्धी संघ साई कृपा डेव्हलपर्स या सामन्याचे नाणेफेक करतील. दोन्ही संघ नायक तसे त्यांचे मालक प्रोप्रायटर उत्तम कडव आणि किरण बनवरे यांना विनंती की आपण कृपया टॉस करायचे. जाणता राजा आणि साई कृपा डेव्हलपर्स आजच्या दिवसातला 4था सामना. कृपया दोन्ही संघाचे संघ नायक त्यांचे मालक प्रोप्रायटर
आणि प्रभू युवा प्रतिष्ठानला जिंकण्यासाठी 74 धावांची गरज 14.80. दरम्यान डावाला प्रारंभ सुरुवात श्री गणेश ओणम प्रस्तावना पूर्वार्ध नांदी बोहनी 74 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी निर्धारित 30 चेंडू 14.80. जबरदस्त आव्हान. दरम्यान सन्मान्य प्रमोद शेठ खंडागळे यांचं इथं आगमन झालंय. बघूया अतिशय जबरदस्त स्पर्धा वांगणी प्रीमियर लीग. जरी भाग ग्रामीण असला तरी जबरदस्त स्पर्धा. योगेश इंद्रेकर आणि फिरोज खान अशी ट्रस्टी श्रेष्ठी विश्वस्त लवाद. दरम्यान पहिलीच सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची भोवनीची पहिलीच कॉकटेल जोडी. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिली जोडी तैनात पाचारण दाखल. बघूया जिंकण्यासाठी 74 धावांची गरज 30 बॉल्स टू गो रिक्वायर 44 रन्स. विनोद पाटील बघा जोडी बघा कशी आहे. एक उंच पुरा आणि एक छोटासा म्हणजे एक उसळ आणि एक मुख उकळ आणि मुसळ. कृपया जाणता राजांचा कॅप्टन आणि साई कृपा देवला संघ नायक आणि त्यांचे मालक कृपया आणि समोर यायचा. बघूया हॅलो. या ठिकाणी अब्बास गाजीसाठी पारितोषिक आलेले आहे. आदरणीय सईद गाजी साहेब सादिक 11चे संघ मालक. प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपये. मगाशी उभेतने 2000 रुपये कमावले होते. मात्र ते बघूया अब्बास किती कमवतोय. दशरथ दादा धन्यवाद पाटील. दादा बक्षीचा पैसा वाढवा दादा. नाक्यावरचे लेबरची मजुरी 700 आहे. पैसे वाढवा दादा. चणा डाळ 200 रुपये किलो. शॉर्ट पिच चेंडू हुक करून ठेवलाय. बघूया दरम्यान हा षटकार बिग सिक्स मॅग्निफिशंट स्ट्रोक हो दी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. जबरदस्त फटका अप्रतिम टाइमा अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर फटका गोंडस फटका विलोभनीय फटका चमत्कारिक फटका. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात धुंद फुंद सुरुवात 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डब्याला बॅकवर्डला गेला. होक केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. लावण्य सुंदर फटका बेबंद फटका बुलंद फटका. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा. येस स्वैर मारा दिशाहीन मारा आउटसाइड द स्टंप. कृपया जाणता राजा संघाचा कॅप्टन आणि साई कृपा डेव्हलपर्स. धाव संख्या 7 फलंदाज. आणि हा वीरेंद्र शेवाग सारखा जबरदस्त फटका शॉर्ट पिच चेंडू थोडासा फ्लाईट दिला होता. बघूया आणि हा मोठे चौकार जबरदस्त टायमिंग डीप कव्हरच्या डोक्यावरून. धाव संख्या झाली 11 वर. एक षटकार एक चौकार अशी आतषबाजी बोछार. दरम्यान गाडी क्रमांक दादा तुला काय होतंय त्याचा पैसा जाईल. जाणता राजा संघाचे संघ नायक कृपया लवकर व्यासपीठासमोर यायचं नाणेफेकीसाठी. जाणता राजा संघाचे संघ नायक. आणि अप्रतिम जबरदस्त फटका टायमिंग शॉट. बघूया डेप एक्स्ट्रा करून लॉंगा बेंचच्या मधून. चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलडी स्ट्रोक्स नो चान्स बोथ ऑफ द फिल्डर पास द बाउंड्री लाईन. संघाची धाव संख्या झाली 15 वर. बिनबाद 15. दमदार सुरुवात जबरदस्त सुरुवात. इटका जवाब पत्तरशे सडेतोड उत्तर मोहतोड जबाब. प्रभू युवा प्रतिष्ठान आणि दीप ज्योती रायडर्स. आणि हा क्लासिकल फटका बघूया. चेंडू लॉप केला हवेमध्ये. बघूया चेंडूला डिपेश कव्ह पॉइंटला आणि हा चौकार जबरदस्त टायमिंग अप्रतिम फटका क्लासिकल फटका. ताकदीचा वापर कमी डोक्याचा वापर गॅप शोधले. बघूया शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आहे.
आणि चौकारांचे हॅट्रिक. जाणता राजा आणि साई कृपा डेव्हलपर्स आजच्या दिवसातला चौथा सामना. या सामन्याची नाणेफेक करतायत आमचे सन्माननीय श्रीमान किरण बनोटे साहेब आणि उत्तम कडव साहेब. कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. उत्तम कडव साहेब आणि किरण बनोटे साहेब. पुढचा सामना साई कृपा डेव्हलपर्स वर्सेस जाणता राजा. भूषण देशमुख वर्सेस श्री परब. विकी बनोटे वर्सेस श्याम देशमुख सर. नाणेफेकी करतील ॲडव्होकेट श्री किरण बनोटे. और शॉर्ट पिच म्हणून बॅकवर्ड गल्ला टॅप करते बघूया. चेंडू पुश केला, चेंडू बदललाय, चेंडूचा बिमोड केला, चेंडू जाणता राजांनी नाणेफेक जिंकलेली आहे. फिल्डिंग घेतलेली आहे. दरम्यान विनिंग द टॉस अँड ॲक्सेप्टेड फील्ड फर्स्ट. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा शतरक्षण आणि पहिल्या षटकात धाव संख्या 21. 14.80 ची गरज आहे पण धाव मात्र 21. म्हणजे तब्बल 350 धावांचं आस्किंग रन रेट, स्ट्राईक रेट. धाव संख्या बिनबाद 21. 21 फन आफ्टर 6 बॉल. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदार बघूया. प्रभू युवा प्रतिष्ठान आणि दीप ज्योती रायडर्स हा विद्यमान सामना. अतिशय महत्वपूर्ण सामना, महत्वाची लढत. कारण जिंकेल तो पराभूत होईल आणि या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. महेंद्र संघाचा दुसरा गोलंदाज तयार. धाव संख्या 6 चेंडू 21 धावा. 21 फन आफ्टर 6 बॉल. राईट आर्म ओह द विकेट तयार. 5-6 बॉलांचा स्टॅप. आणि हा चेंडू चेंडू अप्रतिम कव्हर ड्राइव्ह होया. चेंडू गेला डिबेश को बैलाने हा चौकार. तंत्र शुद्ध फटका, जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. अरे यांची तोंड कशी दुखत नाही हा दादा. गप्प बसा ना, तर कशात काहीतरी कोंबावं लागेल. नाही जात असतं, नाही तर पोकळ बांबूचे ढुंगणार फटके देण्यात येतील. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. राईट आर्म होते विकेट. महेंद्र तयार. आणि हा पुन्हा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. चेंडू गेला आणि हा चौकार. 2 चेंडू 2 चौकार. आणि अब्बास गाजी याने 1000 रुपये कमवले आहेत. कारण प्रत्येक चौकाला 500 रुपये, षटकाराला किती 1000 रुपये. त्या पण नवीन नोटा. सादिक 11 संघाचे संघ नायक मांग मालक सईद गाजी यांच्याकडून बघूया पैशाची लयलोट. आणि हा चेंडू मारायचा तर आक्रमक झाला, परंतु जसा चेंडू हात मारायला बघूया. पुश केला फक्त, चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावांचा विस्तार, धावांची उत्पत्ती, धावांची निर्मिती. धावसंख्या फैलावली, धावसंख्या कडाडली, धावसंख्या 30 वर. बिनबाद 30. दमदार सुरुवात. 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघाचा जबरदस्त अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. पुन्हा एकदा तयार. महेंद्र तयार. संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक दुसरं षटक. आणि हा शॉर्ट चेंडू हुक करायचा आणि हा चेंडू डिफाईन लेगला चौकार. शॉर्ट पिच चेंडू अकोटा बेला चेंडू हुक केला बघूया. पुन्हा एकदा म्हणते चौकारांची हॅट्रिक म्हणजे तब्बल 1,500 रुपये. अच्छा त्याने दुसऱ्याने मारला. फक्त एकासाठीच आहे ऑफर खुली. बघा दादा ऑनलाईनचा जमाना आहे. बनियन लागली, लंगोट लागला, चड्डी लागली तरी ऑनलाईन मागवणार. शॉर्टपिच चेंडू अकोट डब्याला पुन्हा एकदा तयार. महेंद्र तयार. अतिशय सुमार मारा, सदोष मारा,
पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. आणि ह्याच्या नमुन्याला टॅप मध्ये बघूया. चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 35 वर 35. धावांचा तगा लावताना, रेटा लावताना, छडा लावताना, माग करताना जबरदस्त सामना बघूया. दोन्ही संघ तुल्यबळ शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. बघूया कसा कमबॅक करतोय, पुनरागमन कसा करतोय. उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. वांगणी प्रीमियर लीग 2017 क्रिकेटचा हा जबरदस्त क्लायमॅक्स. आणि रिव्हर्स हा फटका. या फटक्याला म्हणतात येड धावा फटका. कारण हा क्रिकेटमध्ये फटका नव्हता, हा शोधून काढला. पण दादा याचा धोका फार असतो. कधी विकेट गमावी लागते. पुन्हा जरा थोडस उत्तेजक पेय. 12 चेंडूवर जिंकून धावा किती दिल्या? 36. 18 मध्ये 38. 18 चेंडू 38 धावा. दादा इथं गणित चांगलं पाहिजे. चाटेचा क्लास लावायला पाहिजे. जरी पोरग नापास झाले तरी चाटे. 18 चेंडू 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया संघ कशी करामत, आपला आविष्कार, कसब, चातुर्य, लालित्य, करामत, हिकमत, किमया, कमाल, धमाल, चमत्कृत दाखवता. बघूया घोडा मैदान जवळ जाणता राजा आणि साईकृपा डेव्हलपर्स याच्यानंतर लढत होईल. बघूया आजच्या दिवसातला चौथा सामना. विद्यमान सामना प्रभू युवा रायडर्स दीपज्योती रायडर्सनं 73 धावा फटकावल्या होत्या. 74 धावांचं 30 चेंडूमध्ये आव्हान. आणि याच्यानंतर एक जबरदस्त समालोचक विनोद पाटिल खुमासदार समालोचन. ओ टू विनोद पाटिल. तो दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. थँक यू दशरथ दादा, धन्यवाद. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं विनोद पाटिल दशरथ दादा नका म्हणू, कारण आम्ही दादाने आम्ही बैठकवाले आहोत. नाही तर साले आमचे ढुंगण सुचवायचे. दादा कोण? दशरथ दादा कळव्याचा खारीगावचा दादा. त्यांना म्हणतात दादा. आम्ही काय दादा भाई नाहीत. आम्ही एक साधा कॉमेंटेटर सरकारी नोकर आहे. ओके ओके दशरथ शेठ. नाही दादा वगैरे म्हटलं तर काय नाही हरकत आहे. सदा निव्वळ मनोरंजन. नाचेंगे, गाएंगे, घूमेंगे, ऐश करेंगे तो बेचारे शेट्टी लोगों के लेडीज बार कैसे चलेंगे. नशिबा संकष्टी आहे. थँक्यू दादा. निश्चितच पुन्हा एकदा दशरथ पाटील असं म्हणूया त्यांना. 73 धावा लागलेल्या आहेत. एकूण 74 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकात 36 धावा आल्यात. गरज आहे ती अजूनही 38 धावांची. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. आस्किंग रेट जर आपण पाहिला तर या ठिकाणी 12.66चा 18 चेंडू 38 धावा. समीकरण आहे मैदानावरती यावेळेस जिंकण्यासाठी प्रभू युवा प्रतिष्ठान संघाला. ही जोडी आपण पाहतोय अनिल शेंडे अब्बास गाजीची जबरदस्त जोडी. या जोडीने निश्चितच या मैदानावरती पहिल्या गडासाठी विक्रमी पार्टनरशिप केली होती, भागीदारी रचली होती. श्री सद्गुरू कृपा 11 संघाविरुद्ध 80 धावांची भागीदारी एक रेकॉर्ड केला होता. या अनिल शेंडेने 23 चेंडू 68 धावांची विस्फोटक खेळ केली होती. आणि 2 भरोशाचे फलंदाज त्या मात्र खेळपट्टीवर जबाबदारीने खेळ करतायत, एकाग्रतेने खेळ करतायत आणि निश्चितच अटॅकिंग क्रिकेट खेळतायत. यावेळेस धावसंख्या 36. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. गोलंदाज यावेळेस रोहन विलास. या चेंडू बॅटच्या पद्धतीने चेंडू जातो. यावेळेस कव्हर पॉइंटच्या दिशेने. दरम्यानच्या काळात 1 धाव इथे लेग बाईच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 37 धावा. 37 धावा आलेल्या आहेत. अर्धी लढाई जिंकली, अर्धा किल्ला सर केलाय. तर मात्र 37 धावांची गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये 13 चेंडू मध्ये 37 धावा झाल्यात. गरज आहे ती 17 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. स्ट्राईकला अनिल शेंडे, सुनील शेंडेचा बंधुराज यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. या शेंडेंनी निश्चितच नेहमीच झेंडे काढल्यात. असा हा शेंडे. चेंडू खोदून काढतोय. लांब क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय पहिल्या टप्प्यात. तोपर्यंत 2 धावा.
धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 39 धावा. आमच्या सोबत आहेत गुणलेखक रमेश मयेकर, त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स निश्चितच कॉमेडीचा बेदात बादशाह दशरथ पाटील नवी मुंबई करावे आणि दुसरे समालोचक आमचे जगदीश पाटील. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 35 धावा, 39 धावा अजूनही गरज आहे यावेळेस. 36 धावांचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फील्ड होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. 3 धावा इथे पूर्ण गेल्यात. या चुका मागात पडू शकतील. या दीप ज्योती रायडर्स संघाला 73 धावा लावल्या होत्या धाव फलकावर फलंदाजाने. ही फलंदाजांची मेहनत वाया जाईल का? जर अशा चुका केल्या तर निश्चितच मेहनत वाया जाईल. आणि हा संघ जो संघ आपण पाहताय प्रभू युवा प्रतिष्ठान संघ, एक जबरदस्त संघ, ईश्वर शेलार यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला बंटी कुडके यांचा संघ दीप ज्योती रायडर्स. धावसंख्या धावफलकावर 42. पुन्हा एकदा गोलंदाज विलास. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय सीमा रेषेबाहेर. पंचांचा इशारा. 4 धावा. धावसंख्या यावेळेस वेगाने धावसंख्येला गती प्रदान केली या फलंदाज अब्बास गाजीने. प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणखीन 500 रुपये कमावल्यात. अब्बास गाजी असो उबेद गाजी असो अनेक खेळाडू या वांगणी विभागातले ज्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे आणि आमच्या प्रेक्षकांची मन जिंकले. अब्बास गाजी जबरदस्त फलंदाजी करतोय. या अब्बास गाजीला कसं रोखायचं, या अनिल शेंडेला कसं रोखायचं, यांना रोखलं नाही तर पराभव निश्चित होईल या प्रभू युवा दीप ज्योती रायडर्स संघाचा. हा चेंडू वन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरकलाय. चेंडू उचललाय तोपर्यंत 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 47 धावा. 47 धावा धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस. 27 धावांची गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा विलास कॉमेंट्री बॉक्सिंग करणं सज्ज झाला. क्षेत्ररक्षणात परिवर्तन करतोय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट मध्ये त्याला आत आणले, जवळ बोलावलंय. मात्र इथे चिंता वाढली दीप ज्योती रायडर्स संघाची. 73 धावा धावफलकावर असून देखील या धावसंख्येला या समोरच्या फलंदाजाला रोखणं कठीण जातंय, दबाव टाकणं कठीण जातंय. त्यामुळे धावसंख्या इथे वेगाने पुढे सरकते. 47 धावा गरज आहे अजूनही 27 धावांची. गोलंदाज पुन्हा एकदा विलास. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, बीट करतोय फलंदाजाला. पहिले 2 सामने जबरदस्त पाहिले. हाय व्होल्टेज चुरशीचे अटीतटीचे रंगतदार चित्तथरारक पहिले 2 सामने लो स्कोरिंगचे होते. मात्र या धाव संख्येमध्ये जर पाहिलं तर पहिल्या सामन्यात 42 धावा लावल्या होत्या एसके वॉरियर्स संघाने. फलंदाजी नंतर खराब झाले होते. 3 षटकामध्ये जर पाहिलं तर धावा कमी आल्या त्या. शेवटच्या 2 षटकात फक्त 4 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र या एसके वॉरियर्स संघाने जबरदस्त गोलंदाजी केली. 18 चेंडूत 19 धावांची गरज असताना रवी पाटील टायगर्स संघाला 37 धावांवर रोखलं आणि तो सामना त्यांनी जिंकून उपांत्य फेरी गाठले. हा सामना आपण पाहतोय तिसरा उपांत्य फेरीचा सामना. 2 संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचल्यात. एसके वॉरियर्स आणि छत्रपती वॉरियर्स हे 2 संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचल्यात. तर मात्र यातून कोणता संघ उपांत्य फेरी गाठले ते पाहावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 47. तर मात्र समीकरणे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. मैदानावरती क्रिकेटचा रोमांच आपण अनुभवताय, क्रिकेटचा थरार अनुभवताय, क्रिकेट मधली चुरस काय असते हे अनुभवताय या मैदानावरती. कारण गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 27 धावांची. दोन्हीकडे निश्चितच विमानाने दबाव आहे. मात्र इथे एक आनंदाची गोष्ट आहे की प्रभू युवा प्रतिष्ठानची ही सलामीची जोडी, ही भरोशाची जोडी, ही जयवीरूची जोडी अजूनही मैदानावरती ठामपणे जबरदस्त खेळ दाखवत असताना, अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना मात्र अजूनही 27 धावांची गरज आहे. या सामन्यात काही घडू शकतं. जर या 4थ्या षटकात चांगली गोलंदाजी झाली, या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळालं तर कमबॅक करता येईल या प्रभू युवा प्रतिष्ठान संघाला. मात्र कोणता गोलंदाजी कामगिरी करेल, संघ नाही कुणावर जबाबदारी सोपतोय या
चौथ्या षटकाची. संघनायकाने यावेळेस जबाबदारी सोपवली या महेंद्रवर. या विश्वासाला सार्थ शिकवलं या महेंद्र करेल का, आपल्या गुणवत्तेला न्याय देईल का. मात्र अब्बास गाजी सारखा फलंदाज इथे मैदानावरती अटॅकिंग क्रिकेट दाखवतोय, गोलंदाजाचा कर्दन काळ ठरतोय. या फलंदाजाला रोखेल का हा महेंद्र. हा चेंडू यावेळेस स्वीप केला, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, चौकार. जाते लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न चालू है मैदानावरती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक न चोट पड़े हथौड़े की पत्थर भी कभी भगवान नहीं होता. निश्चितच इथे प्रयत्न करतोय हा फलंदाज अब्बास गाजी आणि दुसऱ्या बाजूला धारोलचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अनिल शेंडे. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 51 धावा. गरज आहे यावेळेस 23 धावांची येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा महेंद्र कुडसावरे यांकडनं अब्बास सज्ज. हा चेंडू यावेळेस इनसाइड लागतो, चेंडू येतो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 52 धावा. वेळ बदलते, काळ बदलतोय, मैदानावरचं समीकरण बदलतंय. गरज आहे ती येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 22 धावांची. 10 चेंडू 22 धावा. मैदानावरती समीकरण प्रभू युवा प्रतिष्ठान संघासमोर ईश्वर शेलार यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आदरणीय बंटी कुडके यांचा संघ. मात्र कोणता संघ जिंकेल, बंटी कुडकेचा की ईश्वर शेलारचा. या सामन्यातलं रहस्य कायम आहे, या सामन्यातला सस्पेन्स कायम आहे. मात्र रहस्य कोण उलगडेल यावेळेस समीकरण मैदानावरती. गरज आहे ती अजूनही जर पाहिलं तर यावेळेस 22 धावांची. 10 चेंडू 22 धावा. यावेळेस चेंज ऑफ पेस, चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू शरीराचा वेध घेतो. यावेळेस योगेश शिंद्रेकर पंच सांगतायत की लेग बायच्या स्वरूपात, अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 53 धावा. गरज आहे अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची. 9 चेंडू 21 धावा. अजूनही या सामन्यामधली रंगत कायम आहे, या सामन्यातलं रहस्य कायम आहे. कारण अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची अद्यापही गरज आहे येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. महेंद्र हा चेंडू व्यवस्था स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा चेंडू उचलतोय पहिल्या टप्प्यात. त्या ठिकाणी चेंडू फेकतोय एसटी रक्षकाकडे आणि 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 54 धावा. तर मात्र येणाऱ्या 8 चेंडू मध्ये गरज आहे ती 20 धावांची. 8 चेंडू आणि 20 धावा, 54 धावांची भागीदारी लावलेली आहे. या 2 फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. अब्बास गाजी आणि अनिल शेंडेने या प्रभू युवा प्रतिष्ठान संघासाठी 80 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती सद्गुरू कृपा 11 संघाविरुद्ध. आणि अशीच भागीदारी या सामन्यामध्ये. हा चेंडू यावेळेस बीट केलाय शॉर्ट फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषे बाहेर, VPL चौकार. ठिकाणी साई ग्रुप डेकोरेटर्स यांच्या वतीने, साई कॅटरर्स यांच्याकडनं, राहुल कळंबे साहेब यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला अब्बास गाजीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 58 धावा. 58 धावा झाल्यात. गरज आहे ती आता मात्र 16 धावांची येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 16 धावा. पुन्हा एकदा महेंद्र हा चेंडू खोलवर टप्प्याचा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या पुढे सरकलाय. दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली आहे. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने हे धावा पूर्ण केल्यात या 2 धावा. आणि जबरदस्त तालमेल, जबरदस्त अंडरस्टँडिंग पाहायला मिळते मैदानावरती. आणि धाव संख्या 4थ्या षटकाखेर धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 60 धावा. 60 धावा झालेल्या आहेत. गरज होती 74 धावांची. 60 धावा आल्यात. प्रति षटकाचा जर विचार केला तर 15.00 च्या सरासरीने 60 धावा धावफलकावर. मात्र अजून येणाऱ्या 6 चेंडू मध्ये
14 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. कोण जिंकेल हा सामना? दीप ज्योती जिंकेल की प्रभू युवा प्रतिष्ठान जिंकेल? मात्र या सामन्यात जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न अजूनही तो कायम आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळेल या शेवटच्या षटकामध्ये. मात्र इथे प्रभू युवा प्रतिष्ठानसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की सलामीची जोडी, ज्यांची भरोशाची जोडी, ही जोडी अजूनही या मैदानावरती किल्ला लढवते आणि जीवाचं रान करते. जिकरीचे प्रयत्न केले जात आहेत. गरज आहे 6 चेंडू आणि 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा. अशा परिस्थितीमध्ये प्रभू युवा प्रतिष्ठानचा संघ नायक कुणाच्या हातात चेंडू सोपेल, कुणाच्या हातात शेवटचं षटक सोपेल ते पाहूया. कारण 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. अजूनही या सामन्यामध्ये रंगत आहे. बघा, सामना कुठल्याही क्षणी कुठे फिरू शकतो. एखादा विकेट जर इथे गेला तर सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मिळेल प्रभू युवा प्रतिष्ठान दीप ज्योती रायडर्स संघाला. मात्र जर एखादा मोठा फटका आला त्या सामन्याचं चित्र बदलेल. मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मगाची 6 चेंडू 6 धावा झाल्या नव्हत्या रवी पाटील टायगर्स संघाला. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे, कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट या मैदानावरती आपण पाहतोय. 6 चेंडू 14 धावा. दरम्यान आदरणीय नंदादीप भोईर साहेब, वांगणीचे माजी क्रिकेटपटू, खूप मोठं योगदान दिलेले वांगणीसाठी, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना आम्ही आमंत्रित करतोय VPL 2017 मध्ये यायचं. आपण व्यासपीठावर यायचंय. आपली जागा आमच्या मनामध्ये या व्यासपीठावर आहे. जाऊया मैदानावरती. गरज आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय यावेळेस तेजस राऊत. संघ नायकाने चेंडू नाही सोपवलाय. या सामन्याचं भवितव्य सोपवलंय तेजस राऊतकडे. मात्र तेजस राऊत आपल्या गुणवत्तेला न्याय देईल का? जबाबदारीने गोलंदाजी करेल का? हा सामना आपल्या संघाला जिंकून देईल का? कारण प्रतिष्ठेची ही लढाई, सन्मानाची ही लढाई, अस्तित्वाची ही लढाई. जो संघ जिंकेल तो संघ पोहोचेल उपांत्य फेरीमध्ये. जो संघ परास्त होईल त्याचं आव्हान इथे संपुष्टात येईल. 6 चेंडू 14 धावा. हा चेंडू यावेळेस टप्पापर्यंत राहत येतोय. अब्बासला बीट केलंय. मात्र दबाव इथे वाढलाय पुन्हा एकदा. यावेळेस प्रभू युवा प्रतिष्ठान संघाच्या बाजूने दबाव पाहायला मिळतोय. कारण एक चेंडू निर्धाव गेलाय. समीकरण येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू निर्धाव चेंडू दबाव टाकेल फलंदाजावर आणि प्रत्येक निर्धाव चेंडू आत्मविश्वास वाढेल या गोलंदाजाचा. हा चेंडू पायची स्ट्रॉंग अपील केलं जाते. या दरम्यानच्या काळात लेग बायच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. आता मात्र समीकरण आहे येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. या 2 फलंदाजांवर भविष्य अवलंबून आहे या प्रभू युवा प्रतिष्ठानचं. कारण मेहनत केली आहे या 2 फलंदाजांनी, एक चांगली भागीदार रचली आहे. मात्र या 2 फलंदाजांना हा सामना फिनिश करावा लागेल, अन्यथा त्यांची मेहनत इथे वाया जाईल. त्यांच्या मेहनतीवर इथे पाणी सोडलं जाईल. मात्र असं होईल का? कारण गरज आहे अजूनही यावेळेस जिंकण्यासाठी 13 धावांची. 4 चेंडू 13 धावा. हा चेंडू यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होईल का? अब्बास गाजी बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र इथे शिरकाव करतोय सामन्यामध्ये प्रभू युवा प्रतिष्ठान संघ. बघा मित्रांनो, मी आधीच सांगितलं होतं या सामन्यातला सस्पेन्स कायम आहे, या सामन्यातली रंगत कायम आहे. कारण असं वाटलं होतं सामना प्रभू युवा प्रतिष्ठानचे 2 फलंदाज सहजतेने जिंकून देतील आपल्या संघाला. मात्र क्रिकेट यालाच म्हणतात, हाच क्रिकेटचा दस्तूर आहे, हीच क्रिकेट मधली मजा आहे. आणि त्यामुळेच हा क्रिकेट सर्वांचा आवडता हा खेळ क्रिकेट यावेळेस पाहतोय आपण. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये गरज आहे ती जिंकण्यासाठी 13 धावांची. गोलंदाज तेजस. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, अपील करतायत फलंदाज. यावेळेस धावचीच्या स्वरूपात बाद.
मैदानावरती दर्जेदार क्रिकेट A1 क्रिकेट दोन्ही संघ सादर करत आहेत. मात्र पहिल्या 4 षटकात या सामन्यावर पकड मजबूत होती प्रभू या प्रतिष्ठान संघाची. मात्र त्यानंतर या गोलंदाज तेजस राऊत येतोय, दबाव स्वतःवर येऊ देत नाही, भेदक गोलंदाजी करतोय, अचूक टप्पर गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाल्यात. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये, गरज आहे ती 13 धावांची. 2 चेंडू 13 धावा, 2 षटकार लगावले तर सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल. जर दोन चेंडू आणि 13 धावा समीकरण मैदानावरती जिंकण्यासाठी अनिल शेंडे सारखा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर राहिला. मात्र त्या शेंडेला या ठिकाणी शांत ठेवले गोलंदाज तेजस राऊतने. अब्बासला देखील या शेवटच्या षटकात मोठा फटका मारता आला नाही, त्यामुळे या सामन्यावरची पकड मजबूत झाली या संघाची. हा चेंडू हवेतून ऑन साइड लावलाय, 4 धावा. 4 धावा इथे येत आहेत. आता मात्र समीकरण आहे 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बघा दशरथ पाटील सांगतात की हेलिकॉप्टर शॉट, आणि निश्चितच मात्र दशरथ दादा क्रिकेटमध्ये चौकार षटकाराला महत्व असतं. मात्र अशा क्षणी या चौकाराला महत्व नाहीये दादा, कारण 9 धावांची गरज आहे. 12-13 धावांची गरज होती. जर षटकार आला असता तर निश्चितच या सामन्यामधलं सस्पेन्स कायम राहिलं असतं. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हा चेंडू जाऊ दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा करताना यावेळेस फिरोज खान सर. मात्र अजून येणाऱ्या 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. जर आणखीन एखादा वाईट चेंडू पडला तर मात्र 1 चेंडू 7 धावा समीकरण येईल आणि त्यावेळेस जर अनिलने षटकार मारला तर सुपर ओव्हरचा सामना खेळावा लागेल. मात्र जर तरची गोष्ट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला फारसं महत्व नसतं. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हा सामना बघा कुठे वळलाय. या सामन्याने कशा प्रकारे रंग बदललाय, सरड्यासारखा रंग बदललाय या सामन्याने. 1 चेंडू 8 धावा. चेंडू ऑन साइडला आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला मी म्हणेन या दीप ज्योती रायडर्स संघाने उपांत्य फेरीमध्ये आणि प्रवेश मिळवलाय. जबरदस्त कामगिरी या गोलंदाज तेजस राऊतची आणि त्यामुळे हा सामना जिंकलाय दीप ज्योती रायडर्स संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे डीजे डीजे